स्ट्राइक रोटेट होणार नाही आहे याची सुद्धा दक्षता घ्या। हे सर्व नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यामुळे या नियमांचं काटेकोरपणे पालन करा। जर पालन केलं नाही तर कमिटी जो काही निर्णय घेईल तुमच्या वती तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल। आणि लक्ष द्या, तुम्हाला 3च बॉल दिले जातील। 3 बॉल मध्ये तुम्हाला चॉईस करायचा आहे कोणता बॉल इथे खेळण्यासाठी घ्यायचा आहे, त्याची दक्षता घ्या। मॅच चालू करून घ्या गुड्डू दादा, आपल्याला विनंती आहे। आणि लक्ष द्यायचं आहे, बॉलिंग करणारा संघ 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला हाताळायची आहेत। जर 4 षटकं 20 मिनिटांमध्ये हाताळली नाहीत तर मग जो काही निर्णय असेल, जो धावसंख्येचा निर्णय असेल किंबहुना पेनल्टीचा काही निर्णय असेल तो तुमच्यावरती लागू केला जाईल, याची दक्षता घ्या। 20 मिनिटांमध्ये 4 षटकं। आणि यापुढील होणारा जो सामना आहे बंटी स्पोर्ट्स मांडवखार विपक्ष सिद्धेश स्पोर्ट्स मांडवखार, या संघांना दोन्ही संघांना सुद्धा विनंती आहे आपण तयारीत राहायचं आहे। पहिला सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय इथे या लीग स्टेज मधील चालू झाला। एका बाजूला संघ आहे बापदेव मांडवकार, श्रमिक पाटील आणि दीप मोकल यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आपण पाहिलं तर प्रतिकेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला, अर्थातच बंटी यांनी पुरस्कृत केलेला त्रिशा स्पोर्ट्स रांजणकर संघ आपल्याला पाहायला भेटतोय। तर या दोन आपण जर पाहिलं तर मालकांच्या मध्ये चालू असलेली ही रणधुमाळी, दोन कर्णधारांच्या मध्ये चालू असलेली रणधुमाळी, गतवर्षी लगातार 2 पर्वांमध्ये कल्पेश पाटीलने मालिकावीराचा मान पटकावला। पहिल्या पर्वामध्ये सौरभ पाटीलने पटकावला होता, तर या वर्षाच्या पर्वामध्ये कोणता असा खेळाडू असेल तो मालिकावीराचा मान पटकावेल। पहिला बॉल या स्पर्धेतील, पहिलाच बॉल हलक्या हाताने इथे मात्र खेळलाय। सलामीची जोडी गांधार पाटील गुड्डू आणि त्याच वेळेला कॅप्टन कुल कल्पेश पाटील याला आपल्याला पाहायला भेटतोय। कल्पेश ज्या वेळी स्ट्राइक एंड वरती आलाय ना, या मैदानावरती खेळत असताना त्याने ती स्ट्राइक केली आहे। या खेळाडूकडे काहीतरी वेगळं आहे, या स्पर्धेमध्ये नेहमी त्याने ते दाखवलंय। पहिलाच बॉल हवेत ठोकलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु प्रेक्षक म्हणून पाहिल बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क। कल्पेश पाटीलच्या बॅटमधून आलाय हा प्रहार, पहिलाच बॉल षटकार। व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान येथे केला जाईल। या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय सन्माननीय अजिंक्य पाटील यांचा यथोचित मानसन्मान येथे केला जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण पाहतोय ज्यांना आपण जर पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षाचे जे खारेपाटाचे युवा अध्यक्ष आहेत त्यांचा आपण यथोचित मानसन्मान शंकर नामदेव मोकल या स्पर्धेचे प्रणेते यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत। शंकर काकांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते अजिंक्य यांचा यथोचित मानसन्मान येथे करायचा आहे। आपण पाहतोय सन्माननीय शंकर काका यांच्या शुभ हस्ते अजिंक्य पाटील यांचा यथोचित मानसन्मान येथे केला जाईल। शंकर काकांना विनंती करतो या। कॅमेरामॅन दादा आपल्याला विनंती करतोय थोडंसं व्यासपीठावरती सुद्धा कॅमेरा ज्या वेळी आपल्याला वेळ भेटेल तेव्हा फिरवा। व्यासपीठावरती स्वागत केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय शेतकरी कामगार पक्षाचे खारेपाटाचे युवा अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय अजिंक्य पाटील पिंट्या यांचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जातो। या स्पर्धेची आठवण म्हणून एक छायाचित्रण सुद्धा केलं जात आहे। मायेची उबदार शाल, प्रेमाची उबदार शाल, आपुलकीची उबदार शाल, मैत्रीची उबदार शाल आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर सन्मान चिन्ह, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अजिंक्य पाटील यांचा सन्मान करतोय। त्याच वेळेला व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय शरदजी म्हात्रे यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी सुद्धा मी शंकर काकांनाच विनंती करतो इथे यायचं आहे।
आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शरददादा म्हात्रे यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल, त्याच वेळेला पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि या स्पर्धेची गोड भेटआठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण शरददादा म्हात्रे यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती करतोय. सन्मान होतोय शरददादा म्हात्रे यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून. श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड भेटआठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय केसरीनाथजी भगत, ज्यांच्या क्रीडा नगरीमध्ये आपण ही स्पर्धा भरवली आहे, त्यांचा सुद्धा इथे सन्मान केले जाईल. त्यांचा सन्मान सुद्धा आपण शंकर काका मोकल यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान येथे आपण करतोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित नारंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय केतन म्हात्रे यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान केले जाईल. पाणी घेऊन चला मैदानावरती एकाने. केतन दादा यांचा यथोचित मानसन्मान तिथे केला जात आहे. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि त्याच वेळेला सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेमध्ये करतोय. पाणी घेऊन चला मैदानावरती. 17 झालेत, 17. पाणी घेऊन चला. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय बैरीचा पाडा गावचे रहिवासी सन्माननीय सुनील मामा म्हात्रे यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान येथे केला जाईल. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय शंकर नामदेव मोकल यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मानसन्मान करतोय. शाल, श्रीफळ आणि त्याच वेळेला पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती केला जातोय. नेहमी प्रत्येक आपण जर पाहिलं तर कार्यक्रमामध्ये मामांचा यथोचित हातखंडा असतो आणि त्यांचा यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित आमचे मोकल बाबा यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान येथे केला जाईल. आणि मी काकांनाच विनंती करतोय की आपण बाबांचा यथोचित मानसन्मान येथे करायचा आहे. षटकार आहे का? षटकार आहे असं सांगितलंय. मोकल बाबांचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित रमाकांत काका मोकल यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जाईल. आलेल्या प्रत्येक अतिथींचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जात आहे. हिंदू संस्कृतीनुसार आलेल्या पावडांचा मानसन्मान करणं गरजेचं आहे आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या व्यासपीठावरती करतोय. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान आपण इथे करतोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय शांतारामजी जांभळे यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय शांतारामजी जांभळे यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती करतोय.
त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय नामदेव पाटील यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान केला जात आहे. रघुनाथ पाटील यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान इथे केला जात आहे. हा घेतोय. रघुनाथ पाटील यांचा यथोचित मानसन्मान आपण करतोय. त्यानंतर आपण पाहतोय पेडांबे पंचायतचे युवा भावी सदस्य सन्माननीय स्वप्नील पाटील यांचं सुद्धा यथोचित मानसन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. काका यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ त्याच वेळेला श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन स्वप्नील पाटील यांचं सुद्धा यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती आपण करतोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय हिराचंद पाटील यांचं सुद्धा यथोचित मानसन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय हिराचंदजी पाटील यांचं यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती आपण करतोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय रूपम म्हात्रे यांचं सुद्धा व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान येथे केला जाईल काकांच्या शुभ हस्ते. झाल्यात 30. सन्माननीय रूपम म्हात्रे यांचा सुद्धा मूर्तिकार यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. तर आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मानसन्मान आपण व्यासपीठावरती केला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आपण मॅचकडे येथे वळणार आहोत. आतापर्यंत आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला सामना या स्पर्धेतील आपण पाहतोय एका बाजूला बापदेव मांडवकर आहे, टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतात, तर दुसऱ्या बाजूला त्रिशा स्पोर्ट्स रांजणकार या संघाला आपल्याला पाहायला भेटतंय जिथे टॉस जिंकत असताना प्रथमतः गोलंदाजी त्याने स्वीकारली आहे. बापदेव मांडवकर या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. कर्णधार बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट असं आपण नेहमी म्हणतो. आता दीपराजची गोलंदाजी महत्त्वपूर्ण राहील. एक विकेट जरूर त्याला इथे या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती मिळाली आहे. जर्सी क्रमांक 45. यावेळचा बॉल हलक्या हाताने उडवलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं ना तर हा बॉल थोडासा हवेत होता. क्षेत्ररक्षक धावतोय आणि आता हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकार. चौकार आलाय. बॅकअप नव्हता आणि बॅकअप नसल्या कारणामुळे इथे हा चौकार आलाय. जर बॅकअप असतं मित्र म्हणे ना चौकार वाचला असता, परंतु त्याचमुळे आपण पाहतोय हा चौकार येतोय आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 34 वरती पोहोचते. 34. यावेळचा बॉल हवेत क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र पोहोचलाय कॅच ड्रॉप आणि पुन्हा एकदा इथे मात्र ते जजमेंट चुकल्यानंतर आपण जर पाहिलं ना तर या चेंडूवरती 2 तर आल्यात आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या इथून मात्र नक्की पुढे सरकेल. 36 धावा धावफलकावरती होतात. सन्माननीय श्री अजिंक्य अनंत पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय. आमच्या विनंतीला मान देऊन शरददादा म्हात्रे सुद्धा येथे उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आभार मानतोय आणि अजिंक्य दादाला विनंती करतोय आपलं मनोगत इथे मात्र व्यक्त करायचं आहे. ओव्हर टू यू अजिंक्य दादा. नमस्कार. सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकर पुरस्कृत चिंचवली ग्रामपंचायत व नारंगी ग्रामपंचायत पंचक्रोशी मर्यादित भव्य क्रिकेट स्पर्धा. मित्रांनो, क्रिकेट स्पर्धा म्हणजे आपण ठरवलं आणि केली अशातली गोष्ट नाही आहे. ही क्रिकेट स्पर्धा जेव्हा आपण ठरवतो त्याला एवढं परिश्रम घ्यावं लागतं आणि मेहनत घ्यावी लागते, तेव्हा ही क्रिकेट स्पर्धा पूर्ण होत असते.
आणि शंकर काका म्हणजे माझे सिनियरच आहेत, त्यांचं बघूनच मी पण क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्याच्यानंतर ही आपला खारेपाटामधील किंवा अलिबाग तालुक्यामधील कोणतीही क्रिकेट स्पर्धा जर आपण पाहिली तर शंकर काका तिथे उपस्थित असतात. आणि क्रिकेट याच्यामध्ये तर मी तर बघितलं की मुंबईमध्ये पण त्यांच्या टीम असतात आणि ते खेळत असतात तिथे. ते स्पॉन्सरशिप करत असतात. रायगड प्रीमियर लीग 40+ त्यांच्या संघाने विजेता ठरला तो. माझी पण तिथे रायगड प्रीमियर लीगला टीम असते. यावर्षी मला काही ते दिली नाही, पण पुढच्या वर्षी शंकर काका आणि माझी 100% आमची दोघांची टीम असेल. आणि पेडांबे पंचायत प्रीमियर लीग 2026 11-12 एप्रिलला आहे. जसं माझा आज तुम्ही इथे सत्कार केलात, मला जो मान सन्मान दिलात, तसंच मान सन्मान मला तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही तिथे उपस्थित राहा. आणि मांडवकरचं मी सुपुत्र असून मांडवकर गावाला पण मी आमंत्रण देईन, त्या स्पर्धेला तुम्ही सगळे उपस्थित राहाल. एवढंच बोलतो. धन्यवाद. आणि खेळाडू आणि संघमालक यांना सुद्धा शुभेच्छा देतो की या क्रिकेट स्पर्धेसाठी तुम्ही सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि पुन्हा एकदा शंकर काका तुमचे धन्यवाद. धन्यवाद अजिंक्य दादा. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूया. आणि आपण पाहतोय जिथे आतापर्यंत 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 42ला 1 ही सध्याची परिस्थिती बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर इथे बापदेव मांडवकार या संघाची आपल्याला पाहायला भेटते. कल्पेशचा विचार केला तर 7 बॉलमध्ये 20 बनवल्यात. त्याच वेळेला सौरभ पाटील याचा विचार केला तर 4 चेंडूंमध्ये 6 बनवल्यात. हे 2 खेळाडू असे आहेत ना, या खेळाडूंकडे तो खेळ आहे. अगदी जर सेन्सिबल खेळ करायचा आहे तर सौरभ त्या रीतीने खेळतो, किंबहुना विस्फोटक खेळ करायचा आहे सौरभ त्या रीतीने खेळतो. त्यामुळे या संघाकडे मित्र म्हणेन प्रत्येक सिच्युएशन हँडल करणारे बॅटर आहेत. गांधार आऊट झाल्यानंतर सौरभ आला. यावेळी पहिलाच बॉल आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे वाईटची मागणी जरूर केली आहे, परंतु इथे योग्य त्या दिशेवरून जाणारा हा बॉल निर्धाव चाललाय हे मात्र पंच रघुनाथ माळी इथे मात्र सांगतात. डॉट बॉल चाललाय. धावसंख्या 42 वरती थांबली आहे. 42 बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत आलाय. सन्माननीय अजिंक्य दादा इथे या स्पर्धेपासून रजा घेतो. त्यांचं सुद्धा मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर आपण पाहतोय सन्माननीय केसीनाथ भगत यांचं सुद्धा मनोगत आपण ऐकणार आहोत. सन्माननीय चंद्रशेखर म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन होतं आणि सन्माननीय महेश पाटील यांचं सुद्धा इथे आगमन होतं. चेंडू हवेत आहे. डाऊन दी बॉल. फिल्डर कॅच खाली. कॅच पकडली आहे. फलंदाज क्रमांक 2 कल्पेश पाटीलचा खेळ या स्पर्धेमध्ये मित्रमाने इथेच संपलाय, कारण विकेट आली आहे. मोठा हदरा बॅटिंग करत असताना आपण पाहतोय बापदेव मांडवकर संघाला लागलाय. कॅप्टन मैदानाच्या बाहेर परततोय. कल्पेश पाटील मैदानाच्या बाहेर. सर्वांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचा. कॅच पकडली. अगदी चांगलं जजमेंट आपण पाहतोय आणि त्या जजमेंटच्या जोरावरती इथे हा झेल पकडला. झेल पकडत असताना कल्पेशला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता नवीन बॅटर मैदानावरती स्वप्नील पाटील, मॅन फ्रॉम चिंचवली, जय शिरोबा चिंचवली संघाचा खेळाडू. आणि आज आपण जर पाहिलं ना तर या संघामध्ये त्याची वळणी लागली आहे. अगदी कल्पेश आणि त्याच वेळेला सौरभ या 2 आपण जर पाहिलं तर ऑक्शनमध्ये खेळाडू होते कॅप्टन आणि त्याच वेळेला मॅनेजर म्हणून सौरभ होता. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर स्वप्नीलला का घेतलंय संघामध्ये. नेहमी स्वप्नीलचा खेळ आपण सर्वांनी पाहिलाय. ॲज अ सेन्सिबल खेळ त्याने केलाय, किंबहुना जिथे गरज आहे जसं सौरभ खेळतो तशा रीतीने तो खेळ करत असताना पाहायला मिळाला. मग आता जर पाहिलं तर इथे - 43 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती लागली आहे. झाल्यात धावसंख्या आपण पाहतोय 43. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. यावेळचा बॉल इथे मात्र टॅप मारलाय, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल एक कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना आता रनआउट स्वरूपात इथे फलंदाज मैदानाच्या बाहेर. स्वप्नील पाटील सुद्धा मैदानाच्या बाहेर परततोय. 1 धावसंख्येवरती लागला गेलेला आणखीन एक, अर्थातच आपण जर पाहिलं तर 44 धावसंख्येवरती लागलेला आणखीन एक हादरा
बापदेव मांडवकार संघाला. सन्माननीय अष्टपैलू खेळाडू वैभव कांबळे मॅन फ्रॉम अलिबाग यांचं सुद्धा इथे आगमन होतं. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. वैभव कांबळे ज्याचा खेळ नेहमी आपल्याला पाहायला भेटतो, अलिबाग या संघामधून त्याला खेळताना आपल्याला पाहायला भेटतं. सन्माननीय पंकज जाधव यांच्या संघामधून आणि त्या वैभवला विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. गंधार बाद झाला, त्याच वेळेला आपण पाहतोय कल्पेश बाद झाला. कल्पेश बाद झाल्यानंतर नवीन बॅटर स्वप्नील सुद्धा मैदानाच्या बाहेर परततोय. बंटी स्पोर्ट्स संघाचे सर्वेसर्वा ओनर सन्माननीय बंटी अर्थातच परीक्षित पाटील यांचं सुद्धा इथे आगमन होतं. त्यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा व्यासपीठावरती बसायचं. आणि त्याच वेळेला प्रसिद्ध आंबा व्यापारी म्हणून ज्यांची ओळख आहे कौशल भगत यांचं सुद्धा गोल्ड म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं सुद्धा इथे आगमन होते. त्यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चव्वेचाळीस झाल्यात आतापर्यंत धावफलकावरती. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा विकेट कीपर कडे धाडलाय. डॉट बॉल. या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर धावसंख्या पूर्णपणे वेदांतने थांबून ठेवली आहे. काय या खेळाडूकडे तो अगदी खेळ आहे, सेन्सिबल खेळ मी तर म्हणेन. कारण पर्व पहिल्यामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान या खेळाडूला मिळाला होता. आता तिथून बॅटिंग सोडत असताना आपण जर पाहिलं तर गोलंदाजी सुद्धा त्याने चालू केली आणि काय गोलंदाजी इथे केली जाते. यावेळचा बॉल आडवा बॅटने ठोकलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा कॅच पकडली आणि याही वेळेला फलंदाज मैदानाच्या बाहेर, सर्वेश मैदानाच्या बाहेर परततोय. दीपेंद्र अर्थातच दीपू जय हनुमान मांडवकर संघाचा खेळाडू त्याने हा झेल पकडला आणि इथे सर्वेशला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. आता नवीन बॅटर मैदानावरती येईल कोण हा प्रश्न नक्की पडला. कारण संघ संकटात सापडला. एका काळी आपण जर पाहिलं तर 43ला 1 अशी परिस्थिती होती, परंतु त्याच वेळेला आता जर पाहिलं तर 43ला 4 अशी सध्याची परिस्थिती, 44ला 4 ही सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये. एकच धाव आतापर्यंत तब्बल 5 चेंडूंमध्ये मी तर म्हणेन 2च धावा 5 चेंडूंमध्ये खर्च केल्यात आणि 2 विकेट सुद्धा घेतल्यात, ज्यामध्ये एक रनआउट स्वरूपातली विकेट आहे. नवीन बॅटर लेफ्ट हँडर बॅटर ओमकार पाटील मैदानामध्ये येतोय. आपण जर पाहिलं तर अनेक असे कार्य आहेत ओमकार यांचा विचार केला तर ॲज अ मेकअप मन म्हणून त्यांची ओळख आहे. त्याच वेळेला ॲज अ म्युझिक आर्टिस्ट म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर एक खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. म्हणजे प्रत्येक कार्यक्षेत्रात त्यांचं कार्य अगदी चांगलं आहे. ओमसाई म्युझिकलचे सर्वेसर्वा ओमकार पाटील बॅटिंगसाठी येत आहेत. शिरोबा वॉरियर चिंचवली संघाचा खेळाडू लेफ्ट हँडर बॅटर या मैदानावरती काय करेल हेच पाहावं लागेल. आपण जर पाहिले तर ओमकारचा सुद्धा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहे. शुभ अर्णव हा संघ आपण पाहतोय. चिंचवली हा संघ आहे या स्पर्धेमध्ये. या बॉलचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न शरीरावरती लागलाय. सरळ किपरच्या हातात चाललाय. डॉट बॉल. षटक इकडे मात्र संपलंय. एकदा षटक आवडलं असेल त्रिशा स्पोर्ट्स रांजणकर तर टाळ्या होण्यात हरकत नाहीये, कारण तब्बल 6 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना मैदानाच्या बाहेरचा रस्ता आणि 2 धावा त्याने खर्च केल्यात. फक्त 44 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पण फंटास्टिक बॉलिंग पीस ऑफ द वेदांत. 44ला 4. आता येणारं शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय इथे दीपराज आलाय. दीपराजच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. दीपराज पाटील कॅप्टन कूल इथे मात्र कशा रीतीने खेळेल, गोलंदाजी कशा रीतीने करेल हे पाहणं गरजेचं आहे. कारण समोर आपण पाहतोय सौरभ पाटील आहे. सौरभ पाटीलसाठी टाकलेला पहिलाच बॉल आडव्या बॅटने इथे खेळण्याचा मनोधैर्य जरूर दाखवलाय आणि आता या बॉलवरती जोपर्यंत थ्रो केला जाईल तद्वती सिंगल घेण्यापासून रोखलं जात नाही. या सिंगल आली. 45 झाल्यात धावफलकावरती. एका क्षणाला असं वाटलं हे धावफलक ज्यावेळी गंधार आणि अर्थातच गुड्डू आणि कल्पेश खेळत होता त्यावेळी असं वाटलं कदाचित 60+ 70+ धावसंख्या धावफलकावरती असेल, परंतु ज्यावेळी विकेट गेल्यात ना तो ग्राफ आहे ना धावसंख्येचा तो अगदी खाली पडला. त्या बिल्डिंग त्या कोसळल्यात. यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा हवेत. अगदी क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतात. विकेट कीपर नाही आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल इथे या चेंडूवरती 2 भेटतील आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या 47च्या घरात पोहोचेल. 47 धावसंख्या धावफलकावरती.
48 धावा धावफलकावरती लागल्यात या षटकातील. जर लक्ष टाकलं ना तर 4.3चा खेळ आतापर्यंत संपलाय. उर्वरित 3चा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती सौरभ. या वेळचा बॉल ग्लान्स मारलाय, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये आणि आता हा बॉल आपण पाहतोय डिक्लेअर झोनच्या दिशेने चाललाय आणि फक्त आता इथे डिक्लेअर जोपर्यंत तळ्यात बॉल जात नाहीये तर तोपर्यंत डिक्लेअर दिली जाणार नाही याची दक्षता घ्या. 2 आल्यात आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढे सरकली आहे. 50 धावा धावफलकावरती लागल्यात बापदेव मांडवकर संघाच्या. 50 धावा झाल्यात आजच्या दिवसातील. मित्रांनो, पहिल्या मॅच मधील उच्चांक इथे म्हणावा लागेल कारण 50 झाल्यात. 5 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळचा बॉल लोवर फुल टॉस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती पोहोचतात आणि जोपर्यंत चेंडू इथे क्षेत्ररक्षकांसोबत खेळेल तदवरती 2 धावा या चेंडूवरती पळून पूर्ण केल्या जातील. 2च्या साहाय्याने धावसंख्या 52 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल या षटकातील आता इथे येणं मार्गस्थ आहे. दीपराज पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज झाला. यावेळचा बॉल इथे आपण पाहतोय पंच वळाले, दिशा से भटके तो अंपायर जिने दिए फटके. अवंत स्वरूपाची धाव इथे मात्र धावफलकावरती जोडली जाईल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 53 वरती पोहोचत्या. 53. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. व्हाट अ फंटास्टिक स्ट्रोक बाय सौरभ पाटील. सरळ बॉल चाललाय लॉंग ऑफच्या मध्ये. षटकार सिक्सर आलाय आणि शेवटच्या बॉल वरती आलेला हा षटकार आता 59 वरती नेऊन ठेवतोय. म्हणजे इथे सत्र संपलं. पहिल्या सत्राचा डाव संपल्यानंतर 59 झाल्यानंतर धावसंख्या 60च्या घरात पोहोचली आहे. 60 बनवायच्या आहेत. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 60 धावसंख्येची गरज. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. यानंतर होणारा सामना बंटी स्पोर्ट्स मांडवकार विपक्ष सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकार. दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती करतो टॉससाठी या. बंटी स्पोर्ट्स मांडवकार आणि सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकार. बॉल पडण्या अगोदर कॅप्टन येथे उपस्थित असणं गरजेचं आहे. जर एक कॅप्टन उपस्थित असला आणि दुसरा कॅप्टन नसला तर समोरच्या संघाला टॉस विन दिलं जाईल याची दक्षता घ्या. मी विनंती करतोय केतन म्हात्रे यांना, सन्माननीय उपसरपंच केतन दादा म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते तिथे टॉस करायचा आहे. टॉस बॉक्स आपण आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये सर्व सामने कव्हर केले जातील. 2 पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. 4ही पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतात. आपण जर पाहिलं तर रघुदादा माळी आहेत, त्याच वेळेला राजेश पाटील आहेत, प्रशांत बांदवडेकर सर आहेत, प्रीतम पाटील सर आहेत. या 4 संघांना आजच्या दिवसामध्ये आपल्याला या 4 पंचांना आपल्याला इथे मात्र पंचांची भूमिका निभावताना पाहायला भेटतील. एक बॉटल व्हॉलेंटियर नीरव, आपण सावलीत राहा, उन्हात उभे राहू नका. पाणीची बॉटल पाहिजे असेल तर घ्यायला ये.
मोने चंदने, नितेश चंदने काका बोलवतायत. तुम नाही तो काका म्हणतात तुम नाही तो मॅच को बाहेर नाही. आपण पाहतोय सन्माननीय पोपेरी गावचे रहिवासी सन्माननीय सागरजी वेले यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पाण्याची व्यवस्था आमच्यापर्यंत केली आहे. त्यांचं सुद्धा या मंडळाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतोय. त्याच वेळेला आपण पाहतोय जी स्पर्धा आपण लाईव्ह भरवली आणि त्या लाईव्हसाठी जी नेटची व्यवस्था आमच्यापर्यंत केली आहे त्या अर्थातच सिद्धार्थ मोकल यांच्या माध्यमातून नेटची व्यवस्था या स्पर्धेमध्ये केलेली आहे, इंटरनेटची व्यवस्था, त्यांचा सुद्धा मी आभार मानतोय. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय पाहुणे राजेश काका भगत यांचा यथोचित मानसन्मान आपण करणार आहोत. मी काकांना विनंती करतोय, शंकर काकांना, की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजेश काका भगत यांचा यथोचित मानसन्मान इथे करायचा आहे. प्रसिद्ध आंबा व्यापारी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्याच वेळेला शंकर काकांचे सहकारी म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय राजेश भगत यांचा यथोचित मानसन्मान इथे केला जाईल. आणि जी आपण ही नगरी पाहतोय अर्थातच क्रीडा नगरी ही सुद्धा त्यांच्या शेतामध्ये येते म्हणून त्यांचा सुद्धा सन्मान इथे होणं गरजेचं आहे, कारण एक मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलंय. कॅमेरा व्यासपीठावरती सन्मान आपण पाहतोय राजेश काका भगत यांचा यथोचित मानसन्मान इथे करतोय. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर वैभव कांबळे याला सुद्धा विनंती करतोय, आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान इथे केला जाईल. वैभव कांबळे याला सुद्धा विनंती करतोय, आपण सुद्धा या. मॅचला इकडे मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. सन्माननीय घनश्यामजी भाई अर्थातच भाई ज्यांना लाडाने म्हटलं जातं यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल. आणि दुसऱ्या सत्राचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय माझे समालोचक मित्र सन्माननीय नितेश चंदने यांना. घनश्याम पाटील अर्थातच भाई यांचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर वैभव कांबळे यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. वैभव दादाला सुद्धा विनंती करतोय, आपण सुद्धा या. वैभव दादा यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान इथे केला जाईल. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल इथे आपण पाहतोय, पहिला बॉल डॉट आलाय, त्यानंतर येणारा दुसरा बॉल आपण पाहतोय. या बॉलवरती 2 आल्यात. सन्माननीय वैभव कांबळे यांचं यथोचित मानसन्मान या स्पर्धेमध्ये आपण करतोय. सिद्धेश स्पोर्ट्स मांडवखार आणि त्याच वेळेला शंकर नामदेव मोकल पुरस्कृत चिंचवली ग्रामपंचायत व नारंगी ग्रामपंचायत पंचकृषी प्रीमियर लीग. हा नक्की, सिद्धेश स्पोर्ट्स मधून नेहमी तुम्ही आमंत्रण दिलं तर नेहमी येईल, तो टेन्शनच नाही. या वेळचा बॉल समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कल्पेश पाटील आला, कॅच पकडली, फलंदाज ओमकारचा खेळ इथे मात्र संपलाय. पहिला बॅटर मैदानाच्या बाहेर. इथे मात्र आपण पाहतोय पंचांकडे लाऊड अपील मागितली आहे, परंतु अगदी डाऊन दी लेग टाकल्यामुळे या बॉलवरती जोपर्यंत फील्ड करत असताना फेकला जाईल तदवरती आपण पाहतोय या बॉलवरती 2 धावा भेटतील आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या
7च्या घरात जाऊन पोहोचेल. 7 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 7 धावा धावफलकावरती. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7 झाल्यात. अगदी उन्हाचा तडाखा सुद्धा खेळाडूंना सोसावा लागतोय, परंतु त्याच आपण जर पाहिलं तर उन्हामध्ये या खेळाचा आस्वाद अगदी खेळाडूंच्या माध्यमातून घेतला जातोय. पहिलं षटक संपल्यास पहिल्या षटकामध्ये 7 आल्यात. नीरव, सावलीत बसो. तिथं कांड्यावर सावली आहे बघ, त्या साईडला तळ्याच्या इथं, तिथं बसून घे. उन्हात उभा नको राहू. बॉलिंग ट्रॅक होती कॅप्टन. इथे मात्र सज्ज झालाय कल्पेशच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. आता हे षटक मित्र म्हणेन इथे कल्पेशचं महत्त्वपूर्ण राहील, कारण ॲज अ बॉलर आता त्याला कामगिरी करायची आहे. पहिला बॉल या षटकातील घेऊन सज्ज झालाय. दीपेंद्रसाठी टाकलेला हा बॉल इथे मात्र आपण पाहतोय दीपूला चकवत असताना विकेट किपरच्या दिशेमध्ये चाललाय. जोपर्यंत गंधार अर्थातच गुड्डू चेंडू अडवेल तदवरती या बॉलवरती मिळेल ही बाईकच्या साहाय्याने सिंगर. धावा धावफलकावरती लागल्यात. मागच्या बॉलवरती सुद्धा 2 आल्यात. या वेळचा बॉल हवेत ठोकलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू आउट ऑफ द पार्क. दीपेंद्र पाटीलच्या बॅट मधून आलाय हा गणागती प्रहार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतील धावा 6. षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढली आहे, पुढे सरकली आहे, 17च्या घरात जाऊन पोहोचली आहे. 17 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 17 धावा धावफलकावरती. आता हा खतरा कोणासाठी निर्माण होणार हा प्रश्न नक्की पडला. अगदी ओव्हरपिच बॉल होता आणि ओव्हरपिच बॉलला समोर मारलं. लॉंग ऑन क्लिअर करत असताना हा षटकार आलाय दीपेंद्रच्या बॅटमधून, दीपूच्या बॅटमधून हा षटकार येतोय. धावसंख्या 6ने वाढत असताना 17वरती पोहोचली. याच पटक्यांची नितांत गरज आहे यावेळी बॅटिंग करत असताना त्रिशा स्पोर्ट्स रांजणकार संघाला. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह मारला. यावेळी विकेट धोक्यात आहे आणि इथे विकेट जाईल नो डाऊट. दीपेंद्र याला परतावा लागेल. एक आहे. सतरा झाल्यात. 2 बॅटर मैदानाच्या बाहेर परतलेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर ओमकार आणि त्याच वेळेला दीपेंद्र हे 2 बॅटर परतल्यानंतर नवीन बॅटर कॅप्टन कुल दीपराज आला बॅटिंगसाठी. रत्नेश मोकल यांनी जर झेल पकडला तर सुयश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. वेदांसाठी टाकलेला हा बॉल टॅप करत असताना खेळलाय पुन्हा एकदा. यावेळी आपण पाहतो या बॉलवरती सिंगल इथे मात्र भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकत असताना 18च्या घरात पोहोचेल. 18 धावा धावफलकावरती. 17वरती हदरा लागला. त्याच वेळेला आपण पाहतोय आता 18 झाल्यात. येणारे 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि 3 षटकांमध्ये आता जर लक्ष टाकलं तर 42 धावसंख्येची गरज आहे.
मागचा बॉल वाईड आलाय. धावसंख्या 19च्या घरात पोहोचली. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळत असताना इथे सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 20च्या घरात पोहोचली आहे. 20 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. सिंगल कंप्लीट झाल्यानंतर स्ट्राईक रोटेट होतोय. दीपराज स्ट्राईक हिटवरती आलाय कॅप्टन. आता इथे ही मॅच कशा रीतीने चालवेल. 40 अजूनही बनवायचे आहेत जिंकण्यासाठी. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे या षटकातील 5 चेंडू या षटकातील शिल्लक असताना हा बॉल डॉट चाललाय. पडल्यानंतर खाली बॉल राहिला आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे निघून जाणारा हा बॉल निर्धाव चाललाय. जिंकण्यासाठी येणारे 16 बॉल बाकी आहेत. 16 बॉलमध्ये 40 धावसंख्या अजूनही बनवायची आहे. इथून मोठा स्ट्रोक, एखाद मोठा स्ट्रोक सामन्यामध्ये पुढे नेण्यास नक्की मदत देऊन देईल, परंतु तो मारावा लागेल. मग तो गोलंदाज कोणताही असू दे. पुन्हा एकदा यावेळी लेंथ बॉल पडल्यानंतर उसळी प्राप्त करतोय. गुड्डूच्या दस्तानामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल पुन्हा एकदा हाताळलाय. लगातारचा दुसरा डॉट बॉल आलाय. पहिला बॉल वाईड, त्यानंतर सिंगल. 2 धावा तर या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात, परंतु त्यानंतरचे 2 बॉल अर्थातच इथे आपण जर पाहिलं तर योग्य टप्प्यावरती टाकत असताना निर्धाव सुद्धा काढलेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 15 चेंडूंमध्ये 40. यावेळचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय, बाहेर जातोय आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर हा बॉल सरळ शरीरावरती लागला. दीपराजांच्या समजलेलंच नाहीये की कुठे बॉल पडतोय, कुठे येतोय. अगदी बोट फिरवली होती, फिंगर रोल केले होते या बॉलवरती आणि पडल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर हा बॉल आपण पाहतोय शरीरावरती अर्थातच थायपॅड वरती जाऊन आदळलाय. तब्बल 4 चेंडू संपलेत या षटकातील. 14 बॉलमध्ये आता बनवायचे आहेत त्या म्हणजे 40. यावेळचा बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. इथे जोपर्यंत सौरभ चेंडू अडवेल तद्वती इथे सिंगल भेटेल. येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडूंमध्ये 39 धावसंख्येची अजूनही गरज आहे. मॅच दोन्ही टीमसाठी मित्र म्हणेन ओपन आहे, परंतु ती ओपन मॅच इथे कोणत्या संघाकडे झुकेल येणारा वेळ मात्र नक्की समजेल. कारण 13 बॉलमध्ये 39 हव्या आहेत. विचार केला तर या ही धावसंख्या अवघड सुद्धा आहे आणि विचार केला तर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ही धावसंख्या सोपी सुद्धा आहे. त्यामुळे हा शेवटचा बॉल इथे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी खूप निर्णायक आहे. लेगस्टम्पच्या बाहेर पुन्हा एकदा हाताळलाय. वाईट डाव इथे मात्र भेटेल आणि वाईटच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकत असताना 22च्या घरात पोहोचेल. अजूनही 38 बनवायचे आहेत. येणारे 13 बॉल बाकी आहेत. तेरा बॉल जिंकण्यासाठी 38 ची गरज. 13 बॉल 38 हे समीकरण आपण पाहतोय या मॅच मध्ये शिल्लक आहे. सौरभ पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज झाला. स्ट्राईक एंडवरती वेदांत आहे. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली आहे. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तद्वती या बॉलवरती सिंगल भेटेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, त्यामुळे आता एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 23च्या घरात जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता 12 चेंडूंमध्ये 37 बनवायचे आहेत. येणारे 12 बॉल बाकी आहेत. 37 धावसंख्येची गरज आहे. आणि आता हे इक्वेशन आता थोडंसं कठीण राहिलं या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. त्रिशा स्पोर्ट्स रांजणकर या संघासाठी ज्या रीतीने कर्णधारपद दीपराजच्या खांद्यावरती दिलंय, परंतु ते कर्णधारपद निभावत असताना मित्र म्हणेन येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 19. श्रमिक पाटील आल्या बॉलिंग ट्रॅकवरती. विकेट हॅट्रिक जर घेतली तर शंकर काका यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 6 बॉल जिंकण्यासाठी 19. पहिला बॉल या षटकातील पहिलाच बॉल आपण पाहतोय पडल्यानंतर बाहेर चाललाय आणि आता इथे या बॉलवरती कोणताही निर्णय वाईड बॉलचा इशारा लेग पंचांच्या माध्यमातून आलाय आणि तो डिसिजन आता तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण आपण पाहतोय 1 फॉर दी ओव्हर. गोलंदाजाला वॉर्निंग सुद्धा आता इथे आली आहे. वाईड बॉल आल्यानंतर धावसंख्या बदलली आहे. येणारे 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉल मध्ये 18 बनवायचे आहेत. 6 बॉल 18. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. याही वेळेला पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. येणारा बॉल फ्री हिट. सामना बदलतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 मध्ये 17 बनवायचे आहेत. फ्री हिटचा बॉल आणि आता संधी आपण जर पाहिलं तर नक्की बॅटरकडे आहे. बॅटरला बाद करायचा आहे. रनआउट स्वरूपात बाद करा आणि जर झेल उडाला तर बॅटर सेफ असेल. यावेळचा बॉल इथे आपण पाहतोय अगदी काढ्यावरती
लागला जरूर. ओमकार चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. 2 आल्यात या बॉलवरती आणि 2च्या सहाय्याने आपण पाहतोय सामना अगदी बदलतोय. अगदी आपण जर पाहिलं तर धावसंख्या बदलली आहे. पुन्हा एकदा 45 वरती धावफलक पोहोचलाय. 15 बनवायच्यात. 5 चेंडू 15. यावेळचा बॉल आडव्या बॅटने ठोकलाय. क्षेत्ररक्षक सौरभ चेंडू खाली कॅच पकडली आहे. फलंदाज कॅप्टन बाद. 4 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज. नवीन बॅटर मिरज फलंदाजीसाठी येतोय. श्रमिक पुन्हा एकदा चेंडू घेऊन सिद्ध झालाय. 4 चेंडू 15. पुन्हा एकदा यावेळी बॉल आपण पाहतोय अगदी खोलात पडला. येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 मध्ये बनवायचे आहेत 14. 3 चेंडू 14 धावसंख्येची गरज. राजेश हा स्ट्राईक एंड वरती. एक षटकार त्याने ठोकला. आता येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 14 बनवायच्या आहेत. कशी कामगिरी केली जाईल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज. श्रमिक पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा बॉल शरीरावरती लागलाय आणि आता डॉट बॉल पुन्हा एकदा चाललाय. येणारे 2 बॉल 14. जरी 12 बनवल्या 2 बॉल मध्ये तरी सुद्धा 2 धावसंख्येच्या फरकाने हा सामना बापदेव मांडवकर संघ जिंकू शकतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे हा डॉट बॉल चाललाय. शेवटचा बॉल या षटकातील. आणि आता हा बॉल सुद्धा डॉट टाकत असताना हा सामना बापदेव मांडवखार या संघाने जिंकला. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय विकेट आली आहे. आणि या मॅच मधील सामनावीराचा मानकरी नो डाऊट. बॅटिंग करत असताना तब्बल 23 धावा ज्याने केल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्याने घेतल्या सौरभ पाटील ठरतोय या मॅच मधील सामनावीराचा मानकरी. सन्माननीय निखिल म्हात्रे यांचं इथे आगमन होतं. त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय संकेत वागरे यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. यापुढे होणारी मॅच फिल्डिंग लावून घ्या. आणि सौरभला विनंती करतोय आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. या सन्माननीय रूपम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा मान इथे सौरभला देणार आहोत. आपण सौरभ पाटील सामनावीराचा मान तिथे देतोय. सन्माननीय रूपम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सामनावीरासाठी आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. आपलं जे प्रेझेंटेशन बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपण सामनावीराचं चषक सौरभला देतोय. आणि प्रथमतः टॉस जिंकत असताना सिद्धेश स्पोर्ट्स मांडवखार या संघाने प्रथमतः
फिल्डिंग स्वीकारली आहे. तर बंटी 11 मांडवकार या संघाला आपण पाहतोय बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. बघा या सामन्यामधून जो जिंकेल त्याला म्हणजे लीग स्टेज प्रमाणे बापदेव मांडवकार या संघासोबत खेळावं लागेल. विनर विनर असा सामना होईल त्यामुळे विनंती करतोय चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या.